दिवा घेऊन गेली पुढे. हॅलो गाईज, ॲक्च्युली तुम्ही विचार करत असाल की कोण नवीन आता हे ब्लॉग सुरू करतं आहे. सो ज्यांना माहीत आहे त्यांना किंवा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी आहे त्याची बहीण. दिस इज द बर्थडे ब्लॉग ऑफ माय ब्रदर आणि म्हणून मी शूट करते आहे ॲक्च्युली. तर आता मी त्याच्यासाठी शॉपिंग वगैरे करायला जाणार आहे. सो लेट्स गो. आय एम हिअर विथ माय पेरेंट्स. दादाला सरप्राईज देण्यासाठी. ॲक्च्युली त्याच्याकडे खूप सारे कपडे आहेत एकदम फॅन्सी वगैरे अशा टाईपमध्ये नाही आहे. सो आता तेच घेतलं आहे. बघूया, लेट्स सी हाऊ इज हिज रिॲक्शन. ये अरे थँक्यू माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. अरे वा वा वा, फुटबॉल मॅनेजर वाला होता. अरे लय जाड आहे पण असू दे. काय झालं? काय झालं? अरे पुरीची पडगावर अरे A few moments later. गाईज, उद्या आहे माझा वाढदिवस. आपण ब्लूबेरी चीज केक जुगाड करून बनवलेला. तर आम्ही आता चाललो त्यासाठी भांडा आणायला. आणि तो जरा गंडला होता केक. तर आता प्रॉपर भांडा आणून त्याला आज रात्री बनवून उद्या संध्याकाळी कट करायचं, म्हणजे त्याला थोडंफार वेळ मिळेल सेट होण्यासाठी. सो चला चलो Run. दादा कुठे सापडतंय बघ रे. भेटलं ओके. सेम डन. तिकडे बघा, तिकडे बघा ना. दोन क्लिप लावले. दोन क्लिप लावले. हे अरे काय मस्त आहे. ऐसा भी किस लाइन में आ गए आप? अरे सेट असेल तो. बघा काय काय काम करायला लागतात व्हिडिओ शूटिंगसाठी. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आम्ही ते पात्र आणलेलं आहे, धुवून ठेवले जस्ट. आणि बिस्किट जे काही आहेत का तेही आणलेले आहेत. आणि चीजचा डबा बघ, चीजचा डबा. पप्पा आमरस करून देत आहेत. तर आम्ही मँगो चीज केक. तर आम्ही आता मँगो चीज केक बनवणार आहोत. सगळी प्रोसिजर आहे ती सेम असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये अक्षूने बनवून जी काही दाखवली होती प्रोसिजर ती सगळी. आता वाजले रात्रीचे 11:30. तर हे फ्रीजरमध्ये ठेवतोय ऑलमोस्ट उद्या संध्याकाळी केक कट करेपर्यंत. तर मग बघूयात कसं, कारण की आमचा मागचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप जास्त बॅड एक्सपिरियन्स होता. आम्ही फ्रीजरमधून काढून तो बाहेर ठेवलेला म्हणून तो थोडा मेल्ट होत आलेला. तर हा आता उद्या सकाळपर्यंत तरी निदान फ्रीजरमध्ये ठेवतो. उद्या सकाळी एकदा चेक करतो आणि त्यानंतर तो काढून फ्रीजरमधनं काढून नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवूयात. सो चलो फॉलो मी. The next day. ॲज युजल त्याला मी नेलेले कपडे अजिबातच आवडले नाही. सो आता आम्ही परत त्याला जसे आवडतात तसे बघायला आलो आहे. बघू आता काय घेतोय काय नाही.
seconds later. सो गाईज आपला मँगो चीज केक रेडी आहे. मागच्या केक पेक्षा एकदम छान असा साईडने त्याला छान अशी थिक लेअर आलेली आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे केक रेडी झालेला आहे. पण केकवर गार्निशिंग साठी आता आम्ही मँगो रेडी करतोय. तर पहिल्यांदा याचे जे साल आहेत ते पिलरने काढून घेऊयात. जे छोटे छोटे काप आहेत मी ते केलेले आहेत. पण या आमच्या बहिणाबाईंचं जरा वेगळं डोकं चालतं, जेनझी. तर बघूयात, मी फक्त पील करून देतो त्यांना, बघूयात ते काय करतात ते. फायनल गार्निशिंग झालेला केक तुम्हाला दाखवतो आता. चला आता पुन्हा फ्रीज मध्ये थोडा सेट करायला ठेवूयात. आणि आता वाजलेत 6, 7:30, 8ला केक कट करायला घेतो. चला केक काढूयात आता बनवलेला. टन टडेन, टिक टिक. एक दुसरा केक. आज आहे आमरस. बायको तयार आहे, दिवा घेऊन गेली पुढे. फायनली घरातल्यांच्या शिव्या खाऊन जरा टापटीप केस कापून आलोय. चला आता केक कापायला घेऊयात. माझा वाढदिवस आहे आज. हॅपी बर्थडे म्हणा मला. सो गाईज अशा पद्धतीने झालेला आहे माझा वाढदिवस सेलिब्रेट. आमच्याकडे आहे आज आमरसपुरीचा बेत, पिवळ्या बटाट्याची भाजी, तेल तापवायला ठेवलंय, पुऱ्या चालल्या आहेत करायच्या, याच्यात आहे पुलाव. बस एवढंच. सो चला आजच्या बर्थडे ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबूयात.